आप लोगों को एक दूसरे की हिम्मत बनाना है और आप सबकी हिम्मत बनाने के लिए आपका बेटा, आपका भाई, आपका दोस्त इम्तियाज अली यहाँ पर खड़ा हुआ है। अगर ऐसा रोना शुरू कर दोगे तो फिर इम्तियाज अली भी कमजोर हो जाएगा। मेरे साथ मजबूत ताकतवर लोग चाहिए उसमें। जहां पर जबान चलाना है वहां पर जबान चलाएंगे, जहां पर हात चलाने का है तो तुमको भी मौका देंगे हात चलाएंगे। मी मुंबईला येईल, मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसू आणि अधिकाऱ्यांना सांगू की लवकरात लवकर याचं नोटिफिकेशन तुम्ही काढा। की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचे पतसंस्थाचा, बँकांचा घोटाळा झाला कुठेही, त्या लोकांनी असं सांगायचं की आम्हाला संभाजी पवार पाहिजे याचा इन्क्वायरी करण्यासाठी। एक औरत अपने पति को अपनी आंखों के सामने मरता हुआ देख रही है, उसकी जान की कोई कीमत नहीं है। ये कौन है? गणपत? ये इनके गांव का है। नारायण गणपत काथा इनके घर के सामने रहने वाला। यही होना है, आप लोगों को एक दूसरे की पीठ थपथपाना है, आप लोगों को एक दूसरे की हिम्मत बनाना है और आप सबकी हिम्मत बनाने के लिए आपका बेटा, आपका भाई, आपका दोस्त इम्तियाज अली यहाँ पर खड़ा हुआ है। मुझे मालूम है कि किस तरीके का प्रेशर अभी क्रिएट किया जा रहा है। कुछ पक्षों का ये कहना है कि नहीं अपन हे वकील करू, याला आपण करू। म्हणजे तुम्ही मला याचं उत्तर द्या की पोलिसांनी मनाला घेतलं तर हे कोण, काय नाव आहे त्याच्या मुलाचं? सुनील मानकापे असू द्या, त्या अडाणी असू द्या, त्यांना अरेस्ट करणं काय खूप कठीण काम आहे। मनावर घेतलं तर 24 तासामध्ये ते अरेस्ट करू शकतात। मी 24 तासाचा टाइम देत नाही, मला दिल्लीला जायचं आहे, माझं अधिवेशन आहे, म्हणून मी 5 दिवसाचा टाइम देतो ना। या 5 दिवसामध्ये तुम्ही सर्व डायरेक्टर्स, त्यांच्या परिवारातले जे लोक आहेत त्यांना अरेस्ट नाही केलं तर जितकं क्रांती चौक पासून आपण मोर्चा काढलं होतं मोठं, तसाही एक मोठा धरणा आंदोलन आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर सगळं मिळवून आणि कुणालाही कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे। तुम्हाला घरात तुमचा नवरा असू शकतो, तुमचा मुलगा असू शकतो, तुम्हारी बीवी हो सकती है, तुम्हारी माँ हो सकती है। अगर किसी को ये चिंता अगर हो रही होंगी कि हमारा कैसा होगा, किसी एक आम आदमी की जिंदगी के अंदर जो एक मिडिल क्लास का है, उसके लिए 16 लाख रुपये क्या होते हैं। वो महिला जिसका वीडियो मेरे पास बहुत ज़्यादा वायरल हुआ, जो मुझे गले लगकर रो रही थी, कितना पैसा था? 2 लाख रुपये। म्हणजे विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही आपण कुठे चाललेले आहे। म्हणजे ती महिला 2 लाख रुपयेसाठी किती वर्ष कष्ट केली आणि आज तिच्या 2 लाख मध्ये काय काय तिची प्लॅनिंग होती, ते पैसा मिळवण्यासाठी तिला आपल्या स्वतःच्या पैशासाठी इतकं कष्ट करावं लागत आहे। हे यांचा पती परत येणार नाही, पण जितके आपले म्हातारे लोक आहेत, आपल्या परिवारातले लोक आहेत, तुम्ही आज घर जाऊन असा सीना चौडा करून घरात जाऊन हसून सगळ्यांना सांगा की माझे पैसे परत 100% मिळतील आणि लवकर मिळतील। हे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा। तुम्ही कमजोर झाले, तुम्ही तुम अगर ऐसा रोना शुरू कर दोगे तो फिर इम्तियाज अली भी कमजोर हो जाएगा। मेरे साथ मजबूत ताकतवर लोग चाहिए उसमें। जहां पर जबान चलाना है वहां पर जबान चलाएंगे, जहां पर हाथ चलाने का है तो तुमको भी मौका देंगे हाथ चलाने। अब वो दिन भी आएगा, ये सब करना पड़ेगा, क्योंकि हम गरीबों को कब तक इस हालत के अंदर ऐसा ही छोड़ के जा सकते हैं? अपने गांव में, अपने
परिवार में जितने भी लोग हैं उनके अंदर ये विश्वास जगाओ। मेरा आपसे आके मिलने का सिर्फ मकसद यही था कि मैं, जब मुझे ऐसी खबर मिलती है कि ये आदमी का देहांत हो गया है, इसका हार्ट अटैक हो गया है, किसी के पैसे थे तो घर में क्या हालत के अंदर थे, आपने ही उस दिन मुझे सुनाए थे। जिस आदमी को इनके गांव से चिंचोली अंतिम संस्कार के लिए उसके पास पैसा नहीं, सोचिएगा, तसव्वुर करिएगा कि मतलब जिसका पैसा रखा हुआ था उसको अंतिम संस्कार के लिए तो गांव में लोक वर्ग नहीं करते। तर माझा आज येण्याचा उद्देश एकच होता की तुमच्यामध्ये जी एक लढण्याची जिद्द आहे ते अजून आपल्याला भक्कम करायची आहे। तुमच्या सोबत मी आहे। तुमच्या काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता। मामोलला मी धन्यवाद देतो आणि अपेक्षा करतो की एकदा पोलीस कमिश्नर ऑफिस कडून ये मंत्रालयामध्ये गेलं, अगर मंडे के दिन अगर पुलिस कमिश्नर ऑफिस के पास से अगर ये मंत्रालय चलेगा, रिकमेंडेशन लेटर, मी मंगळवारी माझा दिल्लीचा सेशन छोडून मी मुंबईला येईल, मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसू आणि अधिकाऱ्यांना सांगू की लवकरात लवकर याचं नोटिफिकेशन तुम्ही काढा। इथून जे प्रेशर आपल्याला क्रिएट करायचं आहे ते प्रेशर क्रिएट करण्याची आवश्यकता आहे। संभाजी पवार साहेब जे PIO आहे त्यांनी मला विश्वास दिलेला आहे, साहेब याच्यामध्ये आम्ही खूप प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यांनी मला विश्वास दाखवलेला आहे। मी तर त्यांना हे सांगितलेलं आहे की संभाजी पवार साहेब तुम्हाला अशी संधी मिळालेली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचे पतसंस्थाचा बँकांचा घोटाळा झाला कुठेही, त्या लोकांनी असं सांगायचं की आम्हाला संभाजी पवार पाहिजे याचा इन्क्वायरी करण्यासाठी त्यांनाही आपण संधी दिलेली आहे की तुम्ही तुमचं काय आहे, इतकं वर्ष नोकरीमध्ये होतो, हे एक चॅलेंज म्हणून एक केस स्वीकारा आणि लोकांनाही दाखवून द्या की या दिवशी माझ्याकडे FIR आली आणि इतक्या दिवसामध्ये मी लोकांना त्यांचे पैसे पुन्हा परत कशा मिळतील याच्या बाबतीत हे सगळं केस आम्ही केलेलं आहे आणि केस क्लोज केलेला आहे। तर मी वकिलांच्या बाबतीत ते फायनल केलेलं आहे। पोलिसांना मी आज मीडियाच्या मार्फत एक घोषणा करणार आहे की 5 दिवसामध्ये, चालेल ना 5 दिवस? नाही, खूप सारे आहे ना ते, म्हणजे अरेस्ट करण्या जास्त संख्या झाली नसतं आणि 4 दिवस त्यांनाही संधी देऊ ना, जितकं खायचं आहे खाऊन घरी बसा, जेलच रोटीला करणारच आहे आपल्याला। नाही खर्च सगळ्यांना 5 दिवस आपण टाइम दिलेला आहे। मग 5व्या दिवशी जितके अरेस्ट होतील त्याच्यानंतर आपण घोषणा करू, आपण निर्णय घेऊ सगळं मिळून की आपण पोलीस कमिशनर ऑफिस समोर बसायचं, ते पोलीस स्टेशनच्या समोर बसायचे आहे, हे आपण सगळं एकमताने निर्णय घेऊ। आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। आपल्याला काही विचारायला बसा का? आता तुम्ही जैसा ये हमारी बहन जैसे ही रोना शुरू करी, तो उनके अतराफ में जितने भी लोग थे ये सब पीड़ित थे, वो उसे समझाने के लिए अपना हाथ आगे बढ़ाए। ये तुम लोगों की जिम्मेदारी है, एक दूसरे के अंदर हिम्मत बंधा के रखो, उसमें हिम्मत बंधा के रखो। थोड़ी सी तकलीफ और सहनी है, उसके बाद जैसा मैंने आपको बोला हूँ, तुम्हारा पैसा अब मान कापे नहीं देगा, तुम्हारा पैसा इम्तियाज जलील तुम्हें वापस लेगा। मैं भी अगर बोल रहा हूँ तो कुछ ना कुछ तो जिम्मेदारी के साथ बोल रहा हूँ। मैं भी अगर बोल रहा हूँ तो कहीं ना कहीं मुझे भी विश्वास है कि कितनी ताकत लगा लो तुम, कितना लड़ सकते तुम लड़ लो, कितना क्या क्या धंधे कर सकते हैं कर लो, लेकिन तुम्हारे हलफ में से मैं पैसा निकलवाते रहूँगा। और एक उदाहरण बनाऊंगा कि मतलब आदर्श के लोगों ने कैसा पैसा हासिल किए थे जब एक ताकत बनकर वो खड़े हुए थे। तर आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। आपल्या काही प्रश्न असतील, आपल्या मनात काही शंका असतील तर तुम्ही विचारा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। माझं नाव काशीराम भाऊसाहेब सोलाटे, मी बिल्डिंग साठी टीम मॅनेजर म्हणून काम करत होतो। 50-60 खातेदार त्यांचे 18 लाख रुपये अडकलेले। किती? 18 लाख रोजचे दैनंदिन जे भरणा करायचं त्याच्याने तुम्हाला खूप त्रास देतात आणि तुझ्याकडे पैसे होते तू आणून देऊ, हेच आदर्श मध्ये केलं। तुम्ही असं करा, तुम्ही असं करा की आज जे हे झालेलं आहे हे यांनी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे वाटतं,
हा, तर तुम्ही त्यांना सगळं हे सांगा, आमचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आता जे लोक तुमच्याकडे पैसे दिले होते ते दैनंदिन रोजचे भरतात. ते दैनंदिन मलाही कळतं, तर तुमच्याही याच्यामध्ये काही दोष नाही आहे. हा? आणि त्यांच्याकडून आपल्याला भागण्याची काही आवश्यकता नाही. त्यांना सगळ्यांना बोलवा, किंवा वेळ लागली तर तुम्ही सगळ्यांना गाडीत बसून माझ्याकडे आणा. मी त्यांना समजावून सांगेन की बाबा तुमच्या एक एक पैसा जे आहे हे माणूस परत करतील आणि त्याची जबाबदारी मी घेणार. बोला. देखिए अभी हम जो हमने वकील को जो अपॉइंट कर रखे थे, एक मरतबा वकील फाइनल होने के बाद ये जितनी भी मौतें हुई है, जो जो लोगों की मौत हुई है या आत्महत्या हुआ है उसके अंदर, हम इनके नाम के ऊपर अलग अलग से अलग अलग पुलिस स्टेशन के अंदर FIR रजिस्टर करने की बात कर रहे थे. हम इसके ऊपर अमोल साहब को भी बताएंगे कि अगर आपका कहाँ से, कौन से गांव से, लासू गांव के अंदर है, उसमें एक प्रावधान ये है कि मतलब मुझे मरने पर मजबूर किया ये आत्मा आहे. आपण सगळे जे डायरेक्टर्स आहे, जे जे लोक दोषी आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या नावाने आपण FIR ते कायद्यामध्ये कशा बसता येईल ते आपण वकिलांसोबत बसून त्याचा एक फॉर्मॅट तयार करून, कारण जितकं लोक मेलेले आहेत त्यांचा एक वेगळा केस आहे. ते माणूस यांचा पती जे आहे ते बरोबर होतं, पण त्याला इतकं मोठं शॉक लागला. आणि कशामध्ये शॉक लागला की माझ्या आयुष्यभरची जी कमाई होती ते कमाई गेल्यामुळे शॉक लागून ते मॅच पावलेलं आहे. तर अमोलला मी सांगेन की मतलब आपल्या मॅडम सोबत आपण हे याच्या बाबतीत हे करा. आणि